नमस्कार, मी तेजश्री तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या कृषीमय युट्यूब चॅनलवर स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत पुण्यातील भीमथडी जत्रेमध्ये। हा व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून या जत्रेतील विविध स्टॉल्स आपण व्हिजिट करणार आहोत। या स्टॉलच्या माध्यमातून आपण विविध राज्यांमधील जी संस्कृती आहे, कपड्यांची असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत। त्यासोबतच जी आपली महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सोबत कंटिन्यू जोडले राहा आणि कृषीमय चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर वेळ न घालवता आपण जत्रा एक्सप्लोर करायला सुरुवात करूयात। आपण इथे भीमथडी जत्रेमध्ये आहोत। आपल्यासोबत सुनंदाताई आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घ्या की भीमथडी सुरू करण्यामागे त्यांची संकल्पना आणि यासोबतच काही महिला बचत गटांना जर याच्यामध्ये स्टॉल घ्यायचे असतील तर त्याची प्रोसेस काय आहे। नमस्कार, मी सुनंदा पवार। भीमथडी जत्रेचं हे 18वं वर्ष आहे आणि आपण गेले 18 वर्ष झालं महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ मिळवण्यासाठी हे प्रदर्शन आपण पुण्यासारख्या शहरामध्ये आपण भरवत असतो। पुणे का तर पुण्यामध्ये चोखंदळ ग्राहक आहे आणि नोकरी करणाऱ्या महिला असल्यामुळे त्यांना सगळ्या घरातल्या वस्तू हव्या असतात। त्यात मसाले, उन्हाळा कामं आली, इतर काही क्राफ्टच्या गोष्टी असतील, माती कामं असेल वगैरे सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फूड फेस्टिवल। याच्यामध्ये लोकांना सगळं जुनं खायचं असतं। गरम चुलीवरची भाकरी असेल, मटण असेल, चिकन असेल आणि व्हेजच्या सगळ्या गोष्टी, अगदी मोदक पुरणपोळीपासून सगळ्या गोष्टी, हे सगळं मिळायचं असेल तर मग भीमथडी, मग जत्रा, मग ते जत्रेचं स्वरूप तिला कसं देता येईल म्हणून आपण तिला सांस्कृतिक जो कलाकारांचा ठेवा आहे आपला महाराष्ट्राचा, बारूड असेल, लावणी असेल, त्यानंतर मलखांब आहे, गोंधळी आहे, नंदी बैल आहे, कुडमुड्या ज्योतिषी आहे, हे सगळे लोक आपण या जत्रेमध्ये त्यांना व्यासपीठ द्यायला सुरुवात केली। हे ओरिजिनल कलाकार आहेत सगळे आणि त्यांना या भीमथडी, आणि दरवेळेला भीमथडी एक नवी थीम घेऊन येते। यावेळेला तुम्ही बघितलं असेल की ही भीमथडी आम्ही आप्पासाहेबांना समर्पित केलेली आहे, कारण आप्पासाहेब या संस्थेचे चेअरमन पहिले, आणि त्यांनी या संस्थेचं फाउंडेशन रचलेलं आहे। त्यावेळेला त्यांनी सहकार क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, कृषीशी निगडीत पोल्ट्री, डेअरी, ठिबक सिंचन यावर प्रचंड काम त्यांनी केलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी एज्युकेशनवर काम केलं, आणि त्यामुळे त्यांना 25 वर्ष एप्रिलमध्ये होतात आहे म्हणून आम्ही ही भीमथडी त्यांना समर्पित केली। त्यामुळे त्यांनी केलेलं सगळं काम आणि त्यांची सर्व माहिती आपण इथं डिस्प्लेला लावलेली आहे। 325 स्टॉलची ही जत्रा आहे। याच्यामध्ये 26 स्टॉल हे शेतकऱ्यांचे आहेत, त्याच्यात GI नामांकन मिळालेले शेतकरी आहेत, एक्सपोर्ट क्वालिटीच्या माला शेतकरी ज्याच्यावर काम करतात, एक मिलेटचं आईस्क्रीम, एक नाविन्यपूर्ण काही गोष्टी ह्या जत्रेमध्ये आलेल्या आहेत, आणि मग सगळ्या 18 जिल्ह्यातनं आलेल्या महिला आहेत, सगळ्या बचत गटाच्या महिला। त्यामुळे
शेतकरी, महिला बचत गट आणि स्टार्टअप करणारे युवक आणि युवती यांना घेऊन ही भीमथडी जत्रा आजपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे 350 स्टॉल, 18 जिल्हे, 12 राज्य अशा सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यातून भारतातून आलेली ही सगळी, महाराष्ट्र आणि भारत याच्यातून आलेली ही सगळी जत्रा. आणि या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व बचत गटाच्या महिला, शेतकरी, त्याचबरोबर हातमाग आणि ज्याला आपण हँड एम्ब्रॉयडरी, हात याच्या प्युअर ज्याला म्हणूयात, सिल्क, कॉटन आणि नॅचरल कलर यावर काम करणारे काय NGO 12 राज्यातून इथं आलेले आहेत. त्यामुळे सगळ्याचाच एक समेट घडवून आपण इथं आणलाय. ज्यांना जे हवंय ते इथं मिळतंय. त्यामुळे एक नाविन्यपूर्ण असा एक कन्सेप्ट घेऊन काही वेगळे स्टॉल, 70% स्टॉल हे नवीन आहेत भीमथडीमधले. त्यामुळं त्यांच्या करण्याच्या पद्धती, मसाले हे सगळे वेगवेगळे आहेत. त्यामुळं या सगळ्या उपक्रमांना बरोबर घेऊन 25 तारखेच्या संध्याकाळीच्या रात्रीच्या 10 पर्यंत ही जत्रा चालणार आहे. त्याचबरोबर उद्या शनिवार आहे, शनिवार, रविवार आणि मंगळवार या 3 दिवसामध्ये आपण ॲग्री कॉलेज, युनिव्हर्सिटीचं जे ॲग्री कॉलेज आहे त्याचं मेन गेट आपण भीमथडीसाठी ओपन करतोय. कारण ट्रॅफिकचे प्रॉब्लेम खूप आहेत, वन वे केलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मेट्रोच्या कामामुळे रस्ते फिरवलेले आहेत. त्यामुळे लोक थोडी चिडचिड होती लोकांची. म्हणून उद्याचा, परवाचा आणि शेवटचा दिवस, 3 दिवस आपण ॲग्रीच्या कॉलेजमध्ये डायरेक्ट आपण लोकांना आत घेतोय आणि त्यांना इथं आपण भीमथडीसाठी हे गेट उघडण्याची विनंती विद्यापीठाला केली, ते त्यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे आज 20 तारीख 25च्या रात्रीपर्यंत ही भीमथडी जत्रा याच ग्राउंडवर व्यवस्थितपणे चालणार आहे. सर्व पुणेकरांना माझं आव्हान राहील की उद्या, परवा आणि मंगळवारी तुम्ही ॲग्रीचं मेन गेट वापरावं आणि या भीमथडीचा आनंद घ्यावा. खूप दुरून महिला आलेल्या आहेत, काहीतरी घेऊन तुमच्यासाठी आलेल्या आहेत आणि आतापर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिलं. इथून आजपासून उद्या 25 पर्यंत या 5 दिवसामध्ये तुम्ही भीमथडी जत्रेला व्हिजिट करा, आमच्या महिलांना प्रोत्साहित करा आणि जे काही आम्ही घेऊन आलोय, सजावट असेल किंवा गेटची सजावट असेल, तेही पाहायला तुम्ही या, अशी माझी आग्रहाची विनंती राहील. ठीक आहे, धन्यवाद ताई. There is no difficulty whatsoever which can't be
Alcázar brother is Vincent Pawar was still becoming proud model for his education at a very young age. He had organized a rally to support the Free Goa movement. Alcázar was put to work as part of a family unit for his younger brother Shan. The band was to celebrate and farmers come together to start strong for the country in the center of the world. It will be very good he could not spend ample time with his family as much as he was supposed to. During this time, with the crowd, she was there to 3 days to experience त्याला बरोबर तिकडे हे गेल्यानंतर ओरडत नाही. हा खपली गहू आहे, हा काळा गहू आहे आणि ऑर्गॅनिक मोसंबी म्हणजे सेंद्रिय पद्धतीतले आणि ही दगडी ज्वारी रसायन मुक्त, तिन्ही पण रसायन मुक्तच आहे. जालना
धान्यांपासून बनवलेलं आईस्क्रीम आहे, ते पण भरड धान्यापासून, ज्यामध्ये तुम्हाला ग्लुटेन फ्री, लॅक्टोज फ्री, 0 कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम कनेक्टेड आहे. यात जर कोलेस्ट्रॉलच नसेल तर किती हेल्दी आहे याचा अनुमान तुम्ही लावू शकता. यात कोणतेही स्वीटनर्स नाही, फ्लेवर्स नाही किंवा आणखी ॲडिशनल कुठलंही. ओके. आणि यामध्ये मूळ फळांचा गाभा आहे, त्या गाभा आणि जो धान्य हे सगळं मिक्स करून हे आईस्क्रीम बनवलेलं आहे. हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात. असं काही नाही की ह्याला काय होईल किंवा काय होईल. खूप वेळा शुगर किती आहे विचारलं जातं. प्रामुख्याने यात फक्त 3 ते 5% शुगर आहे, जे आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज बनवण्याकरता उपयुक्त आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतीही शुगर यामध्ये नाही. ओके. असं 16 वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आम्ही हे आईस्क्रीम बनवले, ज्यामध्ये आहे. तुम्ही जर एक फिल्टर कॉफी आईस्क्रीम जर खाल्लं तर यू आर गोइंग टू गेट फ्रेशन अप विदिन 5 मिनिट्स. ओके. एवढी जबरदस्त आणि एवढी बेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी आम्ही यामध्ये दिलेली आहे. आपल्याकडे 100 ml, 500 आणि मोठमोठ्या पार्टीज इव्हेंटसाठी सुद्धा आम्ही हे सगळे आता सप्लाय करतोय. पुण्यामध्ये आम्हाला लॉन्च होऊन फक्त 1 महिना होतोय, पण अद्भुत आणि अजब प्रतिसाद लोकांचा आहे. हे वेगन फूड म्हणून सगळ्या लोकांसमोर येते आणि हे ट्रेमेंडसली खूप मोठा इम्पॅक्ट करतोय या पूर्ण सोसायटीवरती. खरं तर आज भीमतडीच्या माध्यमातून या ऑर्गनायझेशनने शेतकऱ्याने पिकवलेलं धान्य आणि याला मूळ बाजारपेठ कशी उपलब्ध करून द्यायची हे एक सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय. आणि यात आम्ही धान्यांपासून आम्ही आईस्क्रीम बनवतोय, तेही जगात पहिलं. आणि महाराष्ट्रात आम्ही APL चीज अँड क्रीमच्या माध्यमातून हे पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही हे वितरित करतोय. हे बेस्ट आहे. तुम्ही एकदा नक्कीच ही चव घेऊन बघायला पाहिजे. खरं तर सगळ्या मॅनेजमेंटचे मी खूप खूप धन्यवाद आहेत. आणि आज तुम्ही पत्रकार म्हणून जे माझ्या समोर आहात, खरोखर मी आपला खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप वेळा आपण धान्य खात असताना आपण वेगवेगळे मल्टीग्रेन बघतो किंवा धान्यापासून वेगवेगळे बनवलेले पदार्थ बनतो. आईस्क्रीम ही अशी संकल्पना आहे की हे कधीच आज मार्केटमध्ये नव्हतं. ओके. आणि आईस्क्रीम बरोबर एवढे सगळे फीचर्स जेव्हा आम्ही त्यात इन्क्लूड करायचं ठरवलं, तेव्हा आम्ही निश्चितच हेच आपल्याला करायचं म्हणून आम्ही पुढे गेलो.